नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या चॅप्टरवरती आज आपण MCQs बघतो आहोत. पहिला बघा, रेंज ऑफ टेम्परेचर इन ए क्लिनिकल थर्मामीटर विच मेजर्स द टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी इज. तुम्हाला 4 ऑप्शन दिले. आता वी नो दॅट नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज 36.89 डिग्री सेल्सिअस. मग आता ह्या रेंजमध्ये बसणारं टेम्परेचर म्हणजे बी ऑप्शन 34 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस या दरम्यान हे टेम्परेचर बसतं. हे अंदाजे 37 झालं, म्हणजे 34 ते 42च्या रेंजमध्ये बसतो. So this temperature lies between 34 degree Celsius to 42 degree Celsius. Therefore, answer is B option 34 degree Celsius to 42 degree Celsius. दूसरं बघा, a glass bottle completely filled with water is kept in the freezer. Why does it crack? फ्रीझरमध्ये पूर्णपणे पाण्याने भरलेली बाटली ठेवल्यास ती का क्रॅक होते, फाटते, फुटते? तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. बॉटल गेट्स कॉन्ट्रॅक्टेड, बॉटल इज एक्सपांडेड, वॉटर एक्सपांड्स ऑन फ्रीजिंग, वॉटर कॉन्ट्रॅक्ट्स ऑन फ्रीजिंग. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणे, एक्सपांड म्हणजे प्रसरण पावणे. आता बॉटल फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्याच्यात आकुंचन किंवा प्रसरण पावण्याचा तर प्रश्नच येत नाही, म्हणून हे 2 ऑप्शन तर गेले. आता फक्त हे 2 ऑप्शन. तर तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, हा परिणाम घडतो तो पाण्यावर. आणि वी नो दॅट बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस वॉटर शोज डिफरंट बिहेवियर. पाण्यामध्ये एक विचित्र बदल आढळून येतात 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसमध्ये. when temperature goes from 4 degree Celsius to 0 degree Celsius, म्हणजे हे टेम्परेचर डिक्रीज होते, तेव्हा वॉटर एक्सपांड्स. ही पाण्याची एक प्रॉपर्टी आहे. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ वॉटर दॅट when temperature decreases from 4 degree Celsius to 0 degree Celsius, it expands. So therefore answer is C, water expands on freezing. म्हणजे हे सी ऑप्शन बरोबर आहे. थर्ड क्वेश्चन, इफ 2 टेम्परेचर्स डिफर बाय 25 डिग्री सेल्सिअस ऑन सेल्सिअस स्केल, द डिफरन्स इन टेम्परेचर ऑन फॅरनहीट स्केल इज. इट इज आस्क्ड 65 डिग्री, 45 डिग्री, 38 डिग्री and 25 degree are the option given. तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, चेंज इन टेम्परेचर शोज 100 डिग्री सेल्सिअस ऑन सेल्सिअस स्केल, देन इट शोज 180 डिग्री फॅरनहीट ऑन फॅरनहीट स्केल. हे रिलेशन आहे. यावरून आपण हिअर इट इज गिवन दॅट 25 डिग्री सेल्सिअस ऑन सेल्सिअस स्केल. मग फॅरनहीटवर किती? इट इज आस्क्ड. मग आपण कसं लिहिलं? 100 डिग्री सेल्सिअस ऑन सेल्सिअस स्केल, देन 180 डिग्री फॅरनहीट ऑन फॅरनहीट स्केल. देअरफॉर when 25 degree Celsius on Celsius scale, then x degree Fahrenheit on Fahrenheit scale. So 100 upon 25 is equal to 180 upon x. असं लिहिल्यानंतर आपण x ची किंमत काढणार. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू x, यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 180 इंटू 25. मग x ची किंमत काढायची, हा 100 याच्या खाली 180 इंटू 25 अपॉन 100. हा 0 आपण कट केला. 18 आणि 25 यांचा गुणाकार केला, तो आला 450 अपॉन हा 10. 0 0 कट, दॅट इज 45 डिग्री फॅरनहीट. सो आन्सर इज बी. इफ अल्फा, बीटा and gamma are coefficients of linear, areal and volume expansion of a solid,
देन हे 4 ऑप्शन दिलेत, अल्फा बीटा गॅमा 1:3:2, अल्फा बीटा गॅमा दिले 3:1:2, अल्फा बीटा गॅमा दिले 2:3:1 आणि अल्फा बीटा गॅमा दिले 1:2:3. थोडंसं बुकमध्ये या ठिकाणी हेच इथं लिहिलं गेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. बुकमध्ये 3:1:2 परत लिहिलं गेलं आहे, ॲक्च्युली 1:2:3 असं ते पाहिजे होतं. वी नो दॅट रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड गॅमा हे कोइफिशियंट्स ऑफ लिनियर, एरियल आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे. त्यांच्यामध्ये हे जे रिलेशन आहे ते असं आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा बाय 2 इज इक्वल टू गॅमा बाय 3. म्हणजे इथं काही नाही, म्हणजे 1 आहे. सो अल्फा बीटा आणि गॅमामध्ये रिलेशन जर घेतलं तर ते 1:2:3 येणार. अँड देअरफॉर फायनल आन्सर इज डी, 1:2:3. क्वेश्चन 5 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. The coefficient of linear expansion has a dimension K inverse, that is Kelvin raised to -1. Second दिले, the coefficient of volume expansion has a dimension K raised to -1. These are the 4 options. आता coefficient of linear expansion, that is alpha, which is equal to what? L2 minus L1 upon L1 into T2 minus T1. L2 ही लेंथ आहे. L2 मायनस L1 म्हणजेच शेवटीच एक लेंथच येणार, त्याचा युनिट असणार मीटर. जरी फरक असला तरी युनिट मीटरच राहणार. हे मीटर. आणि T2 मायनस T1 हा टेम्परेचरमधला फरक आहे, म्हणजे त्याचं युनिट केल्विनच असणार. सो एम एम विल गेट कॅन्सल, 1/k उरला. हा के जर वर नेला तर K⁻⁻1 झाला. हे अल्फाच्या बाबतीत. आता कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन विच इज डिनोटेड बाय गॅमा, हे जर आपण पाहिलं तर गॅमा इज इक्वल टू V2 मायनस V1 अपॉन V1 इंटू T2 मायनस T1. दिस इज द फॉर्म्युला फॉर गॅमा. मग V2 मायनस V1 म्हणजे व्हॉल्यूममधला फरक, शेवटी व्हॉल्यूमच असतो आणि त्याचं युनिट असतं मीटर क्यूब. V1 म्हणजे मीटर क्यूब आणि T2 मायनस T1 दॅट इज डिफरन्स इन टेम्परेचर. शेवटी ते टेम्परेचरच आहे, म्हणजे युनिट राहणार केल्विन. एम क्यूब कट, 1/k शिल्लक राहिला, के वर नेला, K⁻⁻1 झाला. देअरफॉर द कोइफिशियंट ऑफ बोथ लिनियर अँड व्हॉल्यूम एक्सपान्शन्स आर K⁻⁻1 K⁻⁻1. याचा अर्थ आपल्याला ऑप्शन नंबर 1 म्हणतो तो की फर्स्ट अँड सेकंड बोथ आर करेक्ट. फर्स्टमध्ये कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन K इनवर्स दाखवला, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन सेकंडमध्ये म्हणतो K इनवर्स आहे. मग कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शनचे डायमेन्शन सारखेच आहेत. याचा अर्थ फर्स्ट अँड सेकंड बोथ आर करेक्ट, म्हणजे आन्सर इज ऑप्शन नंबर ए, फर्स्ट अँड सेकंड बोथ आर करेक्ट. 6वा MCQ बघा. वॉटर फॉल्स फ्रॉम हाईट ऑफ 200 मीटर. What is the difference in temperature between the water at top and bottom of a waterfall? Given that specific heat of water is 4200 joule per kilogram per degree Celsius. आणि ऑप्शन्स हे 4 दिलेले आहेत. आता बघूया आपण. We know that at height h water has potential energy. फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी काय असतो? mgh. आता तेच वॉटर जर उंचावरून खाली पडलं ग्राउंडवर, दॅट इज ॲट बॉटम, इट हॅज कायनेटिक एनर्जी. तर त्याचं रूपांतर कायनेटिक एनर्जीत झालेलं असतं. आफ्टर हिटिंग ऑन ग्राउंड ऑल कायनेटिक एनर्जी कन्वर्ट्स इनटू हीट एनर्जी. आणि जेव्हा ते पाणी उंचावरून खाली पडतं, जमिनीवर आपटल्यानंतर त्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीत झालेलं असतं. सो कायनेटिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये होतं. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्यू, दॅट इज हीट. आणि ह्याचा फॉर्म्युला आहे MS∆T.
So M means mass, S means specific heat, and delta T means change in temperature. हे delta T change in temperature आम्हाला विचारलेलं आहे. Actually potential energy at top and kinetic energy at bottom both are equal. फक्त ते कन्वर्जन झालेलं असतं. ऊर्जेचं रूपांतर एका प्रकारच्या ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होतं एवढंच. पण बोथ आर इक्वल. पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप mgh, कायनेटिक एनर्जी ॲट बॉटम ms डेल्टा टी. m विल गेट कॅन्सल. वी हॅव टू कॅल्क्युलेट डेल्टा टी. आम्हाला डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर शोधायचं आहे, म्हणून त्याला तसंच ठेव. हा s याच्या खाली गेला. gh अपॉन s. G 9.8, H 200, that is height, and S specific heat is given 4200. दोन शून्य हे कट केले, दोनाने याला भागलं, 21चा भाग गेला, आणि 21ने 9.8ला जेव्हा आपण भागलं तेव्हा भाग आला 0.46 डिग्री सेल्सिअस अंदाजे ॲप्रॉक्सिमेटली. आपण हे ऑप्शन नंबर सी आहे हे तर सिलेक्ट केलं, पण हे 9.8 अपॉन 21 हा भागाकार लॉगच्या साह्याने आपण करून बघितला. लॉग 9.8 मायनस लॉग 21 हा वर आहे म्हणून 9.8, हा छेदात आहे म्हणून मायनस. भागाकार असेल तर लॉगची वजाबाकी करतात हे तुम्हाला माहिती. मग आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक काढतात. पूर्णांकात एकच आकडा आहे म्हणून 0.98चा तुला 0मध्ये लॉग बघायचा आहे. हे बघ हे लॉगेरिथम. या लॉगेरिथममध्ये आपण या 98चा हा 98 त्याचा 0मध्ये लॉग बघितला तो आला 99.12. 99.12. मग या इथं मी लिहिला 99.12 मायनस 21चा. पहिल्यांदा याची कॅरेक्टरिस्टिक काढ. दोन घरं आहेत, कॅरेक्टरिस्टिक एक झाली, एकनं कमी करायची असते, एक झाली, लगेच पॉईंट दिला. आता 21चा 0मध्ये तू लॉग बघणार आहेस. हे बघे लॉगेरिथमिक टेबल. आता तुला 21चा बघायचा आहे. हा 21 त्याचा 0मध्ये लॉग येतो 32.22. मग इथं मी लिहिलं 32.22. आता या दोघांची सबट्रॅक्शन. 2 मधून 2 गेले, 0 उरला. 11 मधून 2 गेले, खाली उरले 9, हाचा 1 आला. 9 मधून 3 गेले, खाली उरले 6, आणि 9 मधून परत 3 गेले, खाली उरले 6. आता 0 मधून 1 वजा केला म्हणून याला लिहिलं 52. आता ह्याचा अँटीलॉग बघायचा आहे. 66चा 9मध्ये अँटीलॉग बघायचा. हे बघ हे अँटीलॉग आहे. या 66चा तुला 9मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. असं सरळ जायचं, या इथे येतं 4667 हा 9मध्ये अँटीलॉग आहे. म्हणून या इथे मी लिहिलं 0.4667. हा 0 का लिहिला? बार 1 आहे म्हणून जितके बार तितके शून्य द्यायचे असतात आणि मग अँटीलॉगची किंमत लिहायची असती. आपण अँटीलॉग मगाशी पाहिला तो 4667 आला, आणि 1 बार म्हणून एका घरानंतर 0 लिहून 1 घरानंतर पॉईंट दिला. बार 1 म्हणून 0 लगेच पॉईंट द्यायचा आणि संख्या लिहायची. आणि ह्यालाच राऊंड फिगरमध्ये आपण लिहिलं. आपल्या ऑप्शनमध्ये शोधायचं. आपल्या ऑप्शनमध्ये आहे 46 डिग्री सेल्सिअस, म्हणून यालाच आपण लिहिलं ॲप्रॉक्सिमेटली 46 डिग्री सेल्सिअस. सो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. धन्यवाद.